कोर्टरूममध्ये एक अत्यंत हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळालं. मस्ताजोगची सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती आणि पुराव्यादाखल ते भयानक व्हिडिओज स्क्रीनवर लागले. ते बघून संतोष देशमुखांच्या पत्नींना भावनांचा उद्रेक सहन झाला नाही. डोळ्यात पाणी आणून त्या कोर्टरूममधून बाहेर पडल्या. इकडे त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचाही अश्रूंचा बांध फुटला. कारण होतं कोर्टात त्या क्षणी दाखवले गेलेले ते काळजाचा थरकाप उडवणारे व्हिडिओज. 9 डिसेंबरला संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येला 1 वर्ष पूर्ण झालं. वर्ष उलटलं तरी त्या जखमीच्या वेदना आजही ताज्या आहेत. त्यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालं होतं. जेव्हा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हेच या भयानक कटाचे मास्टरमाइंड असल्याचं समोर आलं, तेव्हा आरोपांच्या फैरी झडल्या होत्या. 31 डिसेंबरला कराडला बेड्या पडल्या. तेव्हापासून तो जेलच्या भिंतीआड आहे. पोलिसांनी त्याच्यावर मोक्कासारखी कठोर कारवाईसुद्धा केली आहे. तरीही मला जामीन मिळावा यासाठी कराडने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. शुक्रवारी या याचिकेवर तब्बल 7 तास मॅरेथॉन सुनावणी झाली. कराडचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते यांनी जोरदार युक्तिवाद केला की कराडचा या हत्येशी काहीही संबंध नाही. त्याला अटक करण्याची कारणं पोलिसांनी लेखी दिलेली नाहीत, त्यामुळे ही अटकच बेकायदेशीर आहे, असा त्यांचा सूर होता. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या मिहीर शहा विरुद्ध महाराष्ट्र राज्य या केसचा दाखला देत अटकेच्या प्रक्रियेवर बोट ठेवले. सरकारी वकिलांचा मास्टर स्ट्रोक. पण कराडच्या वकिलांचा हा युक्तिवाद मुख्य सरकारी वकील अमरजीत सिंग गिरासे यांनी अत्यंत प्रभावीपणे खोडून काढला. त्यांनी केवळ कायद्याची कलमे नाही तर संपूर्ण घटनेचा थरारच कोर्टासमोर मांडला. सीडीआर रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज, आरोपींचे आपापसातील कॉल रेकॉर्डिंग्ज आणि सायंटिफिक पुरावे सादर करत त्यांनी कोर्टाला सांगितले की कराड हाच या हत्येचा खरा चेहरा आहे. गिरासे यांनी कोर्टाला घटनेची पार्श्वभूमी सांगितली. हे सगळं पैशासाठी सुरू होतं. आरोपींनी अवादा कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितली. ती मिळाली नाही म्हणून कंपनी बंद पाडण्याचा डाव होता. पण लोकांचे रोजगार जातील म्हणून सरपंच संतोष देशमुखांनी विरोध केला. याच गोष्टीचा राग धरून कराडने आदेश दिला, देशमुखाला आडवं करा. त्यानंतर उमरी टोल नाक्यावरून देशमुखांचे अपहरण झाले. त्यांना निर्जन स्थळी नेऊन अमानुष मारहाण झाली. विशेष म्हणजे मारहाण सुरू असताना कराड फोनवरून मारेकऱ्यांना सूचना देत होता. हा युक्तिवाद अंगावर काटा आणणारा होता. ते 23 व्हिडिओज आणि रेअरेस्ट ऑफ द रेअर केस. या खटल्यात सर्वात महत्त्वाचा क्षण तेव्हा आला जेव्हा सरकारी वकिलांनी लॅपटॉपवर देशमुखांच्या हत्येचे 23 व्हिडिओज न्यायमूर्तींना दाखवले. देशमुखांचा किती क्रूर आणि अमानुष छळ झाला हे त्या व्हिडिओंतून स्पष्ट दिसत होतं. ते बघूनच उपस्थित नातेवाईकांना रडू कोसळलं. सकाळी 11:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही सुनावणी चालली तरीही ती अपूर्ण राहिल्याने आता 16 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. पण या पुराव्यांमुळे आता ही केस रेअरेस्ट ऑफ द रेअर ठरू शकते अशी चर्चा कायदेतज्ञांमध्ये सुरू झाली आहे. बच्चन सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब या गाजलेल्या खटल्याचा संदर्भ देत गुन्ह्याची क्रूरता आणि कट कारस्थान पाहता आरोपींना थेट फाशीची शिक्षा होऊ शकते असे बोलले जात आहे. थोडक्यात काय तर सरकारी वकिलांनी मांडलेली बाजू आणि ते 23 व्हिडिओज पाहता वाल्मिक कराडच्या सुटकेच्या आशा मावळल्या आहेत. 16 डिसेंबरला काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? वाल्मिक कराड यातून सुटेल की कायद्याचा फास आणखी आवळला जाईल? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.